कृष्णकांत जंगम सेवानिवृत्ती शुभेच्छा सोहळा मोठ्या थाटात संपन्न। रायगड ओव्ही न्यूज। कृष्णकांत जंगम सेवा 39 वर्ष, नेताजी पाटील सेवा 35 वर्ष, अरुण कांबळे सेवा 35 वर्ष अशा प्रदीर्घ सेवेनंतर हे त्रिमूर्तींचा वारणा सहकारी सोसायटीतून सेवानिवृत्तीचा शुभेच्छा सोहळा मोठ्या थाटात 30 मे 2026 रोजी संपन्न झाला। मुंबई रिजन मॅनेजर नारायण धमाल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मॅनेजर प्रोडक्ट महेश पुरंदरे, सीनियर टेक्निकल ऑफिसर बापूराव जमदाडे आणि चौधरी यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्ती शुभेच्छा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला आहे। कृष्णकांत जंगम हे कोल्हापूरचे असून ते नवी मुंबई येथे गेली 39 वर्ष वारणामध्ये कार्यरत होते। त्यांनी मुलांना चांगले शिक्षण दिले, पती पत्नी मिळून दोन्ही मुलांचे चांगले संगोपन केले, त्यांचेवर चांगले संस्कार केले। 39 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवेतून निवृत्त होत आहेत। त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा तसेच पुढील आयुष्य भरभराटीचे निरोगी आणि सुख समाधानाचे जावो हेच बल्लाळेश्वर चरणी प्रार्थना रायगड ओव्ही न्यूज कडून करण्यात येत आहे। कार्यक्रमासाठी वारणाचे त्यांचे सर्व सहकारी बंधू भगिनी उपस्थित होते। वारणा दूध संघातले 3 कर्मचारी आज सेवानिवृत्त होत आहेत। तर त्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आज आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत। श्री कृष्णकांत जंगम 1987 सालापासून 39 वर्ष सेल्स विभागामध्ये क्लार्क या पदावरती काम करतात। अतिशय चोख आणि प्रामाणिकपणे काम केलेले हे व्यक्तिमत्व आहे। ते आज रिटायर होत आहेत। त्यांच्यासोबत श्री नेताजी पाटील जे 1987 पासून सिनियर प्लांट ऑपरेटर म्हणून तेही नोकरी करतात। आज 39 वर्ष त्यांची पण नोकरीची सेवा पूर्ण झालेली आहे। आणि श्री अरुण कांबळे जे विक्री केंद्रामध्ये त्यांनी काम केलेले आहे, ते सुद्धा 1989 मध्ये 37 वर्ष गेली, 37 वर्ष अविरतपणे ह्या लोकांनी सेवा केलेली। ह्या लोकांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपल्या इकडे घेण्यात येत आहे। या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। तर यापुढील प्रस्तावना किंवा मनोगत याच्यानंतर रामासाहेब आपलं मनोगत व्यक्त करते। जंगम प्रत्येकाला आयुष्यामध्ये अनेक काळ नोकरी केल्यानंतर व्हावं लागतं। एकदाच हा एक भाग आहे। त्या ठिकाणी प्रदीर्घ काम जे 37-38 वर्ष प्रत्येकाने काम केलेलं आहे। तर कृष्णकांत जंगम या व्यक्तीचं अत्यंत व्यवस्थित काम, हुशार माणूस, कुठलंही काम सांगा हुशार सांगा कृष्णाची पूर्ण करणार तो, पण ते मनाविरुद्ध घडलं तर अगदी आवडत नव्हतं। पुढे पाटील साहेब होते, त्यांचं काय जेव्हा पूर्ण केले त्यांनी आपल्या कॉलनीमधले कुठले कार्य असो, पूजेचं कार्य कुठलं असो, एवढ्या वर्षी गणपती बसायचं काम त्यांच्या हाते पूजा करतो आपण, कॉलनीचं सत्यनारायण पूजा असो किंवा आपल्या घरी घरगुती पुढे पूजेचा प्रोग्राम असो, तर आपलं पहिलं नाव आठवायचं म्हणजे कृष्णकांत जंगम। आणि त्या काळामध्ये श्रावण महिन्यामध्ये किंवा गणपती काळामध्ये बाहेर अत्यंत कृष्णाला म्हणजे मागणी असायची, पूजेची फार मागणी असायची। पण त्यात वेळ करून पहिलं प्रायोरिटी आपल्या जे संस्थेमध्ये यायचं आणि आपले जे संस्थेचे ऑफिशियल पूजा असेल किंवा घरगुती पूजा असेल ते पूर्ण करायचं। अतिशय तत्पर कामामध्ये, म्हणजे संघाच्याही कामामध्ये तत्पर, वैयक्तिक कामामध्ये तत्पर अशी व्यक्ती आहे। त्यांचे दोन्ही मुलं व्यवस्थित सेटल झाली, तर एक मुलगा जन्मला बाहेर आहे, चांगलं म्हणजे आपले जे कर्मचारी आहेत सर्वमध्ये त्याचा पॅकेज चांगलं बोलत अत्यंत उत्कृष्ट सेटल झालेलं आहे। कृष्णकांत जंगम आता निवांतपणे आता आराम करणार आहे। आपल्या पूजेचा कार्यक्रम त्याच्यानंतर नेताजी पाटील ह्या सुद्धा आपल्या साधारणतः 25-27 झालेली आहे। साधारण कर्मचारी लागला साधा आणि काम चांगलं करत असलं तर आपण ऑपरेटर सिनियर ऑपरेटरपर्यंत गेलेला आहे। ते बी कधी उलट बोलून नाही, कोणाला काय नाही सांगितलं, काम पूर्ण करायचं, तसे काम केलं आहे ते आजपर्यंत। पहिलं सेल्स विभागाला काम
त्याच्यानंतर औषधी घेण्यासाठी 1 वर्षानंतर मला देण्यात आलं. क्लिनिकलमध्ये नंतर काही जॉब पटले नाहीत मला पाठीमागे टेम्परेचरला पहिली असण्यासाठी सुद्धा दिली, ते पण मी काम केलं. त्यानंतर परत मला क्लिनिकलमध्ये सुरू. त्याच्यानंतर टाईम ऑफिस आहे. टाईम ऑफिसमध्ये नंतर मला काम करण्यासाठी 5 वर्ष काम केलं. काम झाल्यानंतर तिथं पनीर डिपार्टमेंट पनीरचं काम केलं. याद्या लावण्यासाठी ते काम पूर्ण केली. तर आता परत म्हणजे तुम्ही त्या पण याद्या लावल्या. अशा प्रकारे मी पूर्णपणे समजून सगळ्यांचं काम केलेलं आहे. आणि 39 वर्ष काम करत असताना मला ज्या काय अडचणी आल्या त्या पण सगळ्या संघाने समजून घेतल्या. साहेब आणि माझ्या वडिलांचे आणि सगळे मित्रबंधूच म्हणायचे, कारण की सगळे एकत्रच कॉलेज राहते. आज एक गोष्टीचा आनंद पण होतो आणि एक गोष्टीचं दुःख पण वाटते. कारण की आज सेवानिवृत्ती झाली म्हणजे वारण्यासाठी आम्ही स्टॉप झालो. जो ब्रँड होता पाठी वारणा, कुठून आले? वारण्यातून आलो. ते आता ते नसणार ना, तो टॅग आम्हाला सपोर्ट राहणार, पण तो टॅग होता ना, कुठं राहिला? वारण्यात राहिला. त्या गोष्टीचं आम्हाला दुःख पण होतं आणि गोष्टीचा आनंद पण आहे की बाबा 39 वर्ष कोणालाही त्रास न देता, म्हणजे पाटील साहेब असू दे किंवा कोण म्हणजे दादापाल साहेब असतील, सगळे साहेबांनी पण मला खूप सहकार्य केले रिक्षाचे. कारण कुणालाही त्रास न देता माझ्या वडिलांनी सर्व्हिस केली. याच गोष्टीचा मला आनंद आहे. आणि त्यांचं पुढचं आयुष्य आपले कृष्णा काका असतील, माझे वडील असतील, मामे मामा असतील, सगळ्यांचं निरोगी जाऊ हेच जगदीश प्रार्थना. खरंच अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला. छोटेखानी कार्यक्रम होता, पण सर्वांनी प्रत्येक डिपार्टमेंटच्या लोकांनी उपस्थिती लावली. आज सेल्स विभागाचे किंवा विक्री विभागाचे किंवा प्रोसेसिंग विभागाचे जे 3 कर्मचारी रिटायर झाले त्यांना खरोखर सर्वांच्या वतीनं प्रत्येकाने आपापल्या वतीने शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे निरोगी जावं, भरभराटीचं जावं अशा पद्धतीची सर्वांच्या वतीनं एक शेवटची आता त्यांना एक आपण निरोप समारंभाचा कार्यक्रम म्हणून एक शुभेच्छा देऊया आणि यानंतरचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.
सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. वेहींचे पण त्याच्या विशेष अभिनंदन. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.